हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। पोटावरची चरबी कमी होण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी निरनिराळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की वजन कमी होण्यासाठी काहीतरी औषध सांगा ना। तर आज खास तुमच्या आग्रहास्तवच मी एक अशी औषधी सांगणार आहे की जिचा प्रयोग तुम्ही अभ्यंतर त्याचबरोबर लोकल ॲप्लिकेशन देखील करू शकता, जेणेकरून तुमचा मेद कमी होईल, पोटावरची चरबी कमी होईल। त्याचबरोबर त्या औषधीचे इतरही अनेक फायदे आहेत, महत्त्वाच्या डिसीजेसवर देखील ती खूप चांगलं काम करते। तर हे सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करा। ज्या औषधीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती म्हणजे त्रिफळा चूर्ण। बऱ्याच जणांना हे माहीतही असेल, बऱ्याच घराघरांमध्ये वर्षानुवर्ष पोट साफ होण्यासाठी खास करून त्रिफळा चूर्ण घेतले जात असेल। आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण ही एक श्रेष्ठ औषधी म्हणून वर्णन केलेली आहे। अर्थातच यामध्ये 3 औषधींचं एकत्रीकरण केले जातं, हिरडा, बेहडा आणि आवळा। हिरडा म्हणजे हरितकी, बेहडा आणि आवळा तर सगळ्यांना माहीतच आहे। तर हे तिन्ही औषधं आपापल्या जागी खूप गुणी आहेत आणि जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा ते आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर होते। अशी औषधी आहे की जिचा अभ्यंतर प्रयोग म्हणजे सेवन देखील औषधी स्वरूपात तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर लोकली देखील खूप व्याधींवर त्याचा उपयोग होतो। कफ आणि पित्त कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो आणि वाताचे अनुलोमन करण्यासाठी उपयोग होतो आणि 7 धातूंवर म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे 7 धातू आहेत। या 7 धातूंवर देखील त्रिफळा चूर्ण खूप चांगलं काम करते। ज्यांना काहीही आजार नाही आहेत त्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी आणि दीर्घायुष्य होण्यासाठी देखील त्रिफळा सांगितलेला आहे, म्हणजे रसायन स्वरूपात तुम्ही त्रिफळेचा वापर करू शकता। बऱ्याच जणांना च्यवनप्राश माहीत आहे की इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी च्यवनप्राश घेतला जातो। तर च्यवनप्राश मधलं जे महत्त्वाचा घटक आहे आवळा, तर त्रिफळामध्ये देखील हे तिन्ही घटक रसायन म्हणून काम करतात। त्यामुळे ज्यांना कुठलीही व्याधी नाहीत ते देखील त्रिफळा आरामात घेऊ शकतात। परंतु इथे आपण प्रमुख व्याधींवर त्रिफळा कसं वापरायचं हे सगळ्यात पहिलं म्हणजे डोळ्यांच्या विकारांसाठी त्रिफळा खूप चांगलं काम करतं। आजकाल स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आणि बऱ्याच जणांचे गॅजेट्सचा खूप जास्त संबंध आपल्याशी येतो आणि त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य खूप खालावत आहे। लहान मुलांना खूप कमी वयापासून चष्मे लागत आहेत आणि त्याचबरोबर डोळ्यांचे इतर विकार म्हणजे डोळ्यांना खाज येणे, लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, सतत इन्फेक्शन होणे, तर हे सगळे विकार वाढत आहेत। विशेष करून जर त्रिफळा चूर्णाचं सेवन तुम्ही करत असाल तर मधासोबत घ्या, म्हणजे अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण आणि अर्धा चमचा मध तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि जर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर ते त्यात टाकलं तर उत्तमच, कारण गाईचं तूप आणि मध ह्या दोन्हींमुळे त्रिफळाची कार्य करण्याची क्षमता अजून वाढते आणि अजून ते डोळ्यांसाठी फायदेशीर होतं। फक्त मध आणि तूप घेताना त्याचं कधीही समप्रमाणात ते घेऊ नये, नाहीतर विषासारखा प्रयोग त्याचा होतो। रात्री घ्यायचं आहे जेवल्यानंतर, तर या प्रकारे तुम्ही 3 महिने सलग घेऊ शकता। डोळ्यांचं आरोग्य तुमचं नक्कीच सुधारेल। त्यानंतर मात्र तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते कंटिन्यू करायचं का नाही ते विचारू शकता। डोळे धुण्यासाठी देखील तुम्ही त्रिफळाचा उपयोग करू शकता। त्यासाठी त्रिफळाचा काढा बनवायचा आहे। तर त्रिफळाचा काढा कसा बनवायचा, तर 2 ग्लास तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि त्यात 1 चमचा तुम्हाला त्रिफळा चूर्ण टाकायचं आहे आणि 1 ग्लास ते उरेपर्यंत उकळू द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्यात त्रिफळाच्या काढ्याने तुम्हाला डोळे धुवायचे। तुम्ही 2 वेळा तरी या अशा बनवलेल्या काढ्याने तुम्हाला डोळे धुवायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत। अशा प्रकारे डोळ्यासाठी त्रिफळा उत्तमच आहे। उपयोग म्हणजे मधुमेही रुग्णांसाठी, तर ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप चांगलं काम करतो। तर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून ते चांगलं मिक्स करायचं आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे। तर त्याने देखील तुमची शुगर लेवल्स मेंटेन करण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता। उपयोग म्हणजे पचनशक्ती सुधारण्यासाठी, बऱ्याच जणांना गॅसेस, बद्धकोष्ठता, अपचन, अजीर्ण हे त्रास असतात, पोट साफ होत नाही, तर त्यांच्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप चांगलं काम करतो। तर त्यांनी जर घ्यायचं असेल तर रात्री झोपताना म्हणजे जेवल्यानंतर साधारण 45 मिनिटांनंतर तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे। तर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे। सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट नक्कीच साफ होईल।
हृदय विकारावर देखील खूप चांगलं काम करतो, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, ज्यांना बीपीचा त्रास असेल किंवा हृदयाचे इतर काही त्रास असतील त्यांना देखील त्रिफळा खूप चांगलं काम करतो. तर या समस्यावर विशेष करून त्वचा आणि केस यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि जर काही विकार असतील तर ते घालवण्यासाठी त्रिफळा उत्तम काम करतो. म्हणजे त्वचेचे जे विकार आहेत त्यामध्ये विशेष करून पिगमेंटेशन असतं, पिंपल्स असतात, तर वारंवार पिंपल्स येत असतील तर त्रिफळा चूर्ण तुम्ही लोकली तिथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला काही व्रण किंवा कुठली जखम झाली तर ते धुण्यासाठी देखील त्रिफळा उत्तम आहे. तर अशा प्रकारे काढाने तुम्ही ती जखम जर धुतली तर ती लवकर भरून यायला मदत होईल आणि तुम्ही लोकली देखील अप्लाय करू शकता. आणि अभ्यंतर सेवन करायचं तर कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा मधासोबत देखील तुम्ही घेऊ शकता. जे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आवळा असल्यामुळे. आणि वाढलेलं वय लपवण्यासाठी तुम्ही अभ्यंतर प्रयोग आणि त्याचबरोबर लोकली देखील त्रिफळा आपल्या केसांसाठी. तर केसांच्या समस्या देखील आजकाल खूप वाढल्या आहेत. केस गळणे, पांढरे होणे आणि डॅन्ड्रफ होणे या तिन्ही विकारांवर त्रिफळा चूर्ण तुम्ही लोकली अप्लाय करू शकता. म्हणजे मेहंदी लावत असाल तर त्यात तुम्ही त्रिफळा चूर्ण ॲड करून ते अप्लाय करू शकता किंवा केस धुण्यासाठी देखील त्रिफळा चूर्णाचा काढा बनवून त्याने केस धुवू शकता. ओरली घेतल्याने आणि लोकली अप्लाय केल्याने तुम्हाला लक्षात येईल की बरेच दिवसापर्यंत जर त्रिफळा चूर्ण तुम्ही कंटिन्यू वापरलं तर अक्षरशः केस पांढरेचे काळे झालेले देखील आढळून येतात. त्यासाठी सातत्य मात्र. त्रिफळा चूर्णाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी. तर आधी सांगितल्याप्रमाणे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी, तुमची चयापचय क्रिया सुधारण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी आहे. आणि चयापचय क्रिया जर तुमची सुधारली तर आपोआपच वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर एक्स्ट्राचं फॅट डिपॉझिशन म्हणजे मेद धातू एकदा वाढत चालला की तो अजूनच साठत राहतो, तर ती जी टेंडन्सी आहे ती कमी करण्यासाठी त्रिफळा चूर्ण उपयोगी ठरतं. आणि बऱ्याच वेळा लिव्हर, फॅटी लिव्हर आपल्याला सोनोग्राफीत दिसून येतं, तर लिव्हरवर जी चरबी साठते तर ती कमी होण्यासाठी देखील या त्रिफळा चूर्णाचा खूप चांगला वापर आपण करू शकतो. तर 3 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकता. तर सगळ्यात पहिलं म्हणजे अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण म्हणजे साधारण 2 ते 3 ग्रॅम आणि अर्धा चमचा मध हे चांगलं मिक्स करायचं आणि ते सकाळी उठल्यानंतर घ्यायचं दररोज. आणि त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं. 1 तासभर काहीही खायचं किंवा प्यायचं नाही. हा प्रयोग तुम्ही करू शकता. दुसरी पद्धत म्हणजे रात्री झोपताना 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण तुम्हाला टाकून ठेवायचंय, ग्लासवर झाकण ठेवायचंय. सकाळी उठल्यानंतर ते गाळून घेऊन तसंच घ्यायचंय. डिटॉक्स ड्रिंक या स्वरूपात तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता. तिसरी पद्धत म्हणजे काढा स्वरूपात तुम्हाला ते करायचं आहे. तर सकाळी उठल्यानंतर हा काढा बनवायचा आहे. त्यासाठी 2 ग्लास पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकायचं आहे आणि पाणी उकळत ठेवायचं आहे आणि ते 1 कप राहीपर्यंत उकळू द्यायचं आहे. 1 कप राहिल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कोमट झाल्यानंतर तुम्ही त्याचं सेवन करायचं आहे. तर या तिन्ही पद्धतींपैकी कुठलीही एक पद्धत तुम्हाला करायची आहे. तिन्ही पद्धत जर केली तर त्या त्रिफळा चूर्णाचं प्रमाण खूप जास्त तुमच्या शरीरात जाईल आणि ते हानिकारक. औषधी सुरू करताना सुरुवातीला त्याचं प्रमाण कमीच ठेवायचं. त्याने काही त्रास झाला नाही तर मात्र जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्या प्रमाणात तुम्हाला ते घ्यायचं आहे. तर या पद्धतीने साधारण तुम्ही 3 महिने सलग घेऊ शकता. त्यानंतर घ्यायचं असेल तर आपल्या डॉक्टरांचा किंवा नजीकच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या. लोकली वापरून कसं तुम्ही पोट कमी करू शकता. तर त्रिफळा चूर्ण डायरेक्ट तुम्ही पोटावर घासायचं आहे, उद्वर्तन करायचं आहे. जसं दिवाळीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उठणं लावल्याने पोटावरची चरबी कमी होते. तर उठण्या स्वरूपातच त्रिफळा चूर्ण तुम्हाला पोटावर किंवा जिथे जिथे चरबी जास्त आहे तिथे चक्क घासायचं आहे आणि मग त्यावर आंघोळ करायची आहे. त्यामुळे तिथला मेदधातू कमी होण्यासाठी मदत होते. आणि दुसऱ्या प्रकारे म्हणजे तुम्ही पेस्ट स्वरूपात करायचे आहे. तर त्रिफळा चूर्णामध्ये गोमूत्र आणि पाणी टाकून मिक्स करायचे, पेस्ट बनवायची आणि ती पोटावर आणि जिथे जिथे चरबी आहे किंवा चरबीच्या गाठी आहेत तर त्यावर ते लावायचे. 10 ते 15 मिनिट तुम्हाला ते ठेवायचे आणि त्यानंतर त्यावरून आंघोळ करायची आहे. तर या प्रकारे तर तुम्ही कायमच त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकता. लोकल असल्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट. त्रिफळा चूर्णाचं सेवन कोणी करू नये तर ज्या प्रेग्नंट आहेत म्हणजे गर्भवती महिलांनी त्रिफळा चूर्णाचं सेवन करू नये.
त्याचबरोबर ज्यांच्या शरीरामध्ये वृक्षता जास्त वाढलेली आहे, तर वाताचा वृक्ष हा एक गुण आहे ज्यामुळे मलप्रवृत्ती खूप जास्त कडक होते. तिसरं म्हणजे खूप जास्त अतिव्यायाम म्हणजे खूप जास्त प्रमाणात श्रमाचे काम जे करतात त्यांनी देखील त्रिफळा चूर्णाचं सेवन करू नये, त्यामुळे वात वाढू शकतो आणि त्रिफळा चूर्णाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. तर अशा प्रकारे त्रिफळा चूर्णाविषयी सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.